जमिनीच्या कामानिमित्त तहसील कार्यालयामध्ये गेलेल्या एका नागरिकाचं नायब तहसीलदारानं कॉलर धरलेली आहे। मी इथलाच आहे, काय करायचं ते कर असं म्हणत धमकी सुद्धा देण्यात आली आहे। नांदेडच्या लोहा तहसील मधला हा सगळा प्रकार आहे। कॉलर धरून धमकी देतानाचा व्हिडिओ समोर आलाय। राजेश पाठक असं या नायब तहसीलदाराचं नाव आहे। त्यानं लोहा तालुक्यामधल्या रिसनगाव इथल्या बालाजी शिंदे यांची कॉलर धरली। अधिकार नाही तुम्हाला साहेब तुम्ही हात लावू नका साहेब तुम्ही ढकलू नका कर हिडो कर रे डायरेक्ट मारायला साहेब कसं बोलायला मी बालाजी अर्जुन शिंदे लोहा तालुका तहसील कार्यालयामध्ये 17/8/2026 रोजी आम्ही आमच्या शेतीविषयी 2 आर जमीन कमी झाली असल्याचे आम्हाला कळल्याने आम्ही तहसील कार्यालयामध्ये आल्याच्या नंतर शाखा 1 मध्ये महसूल 1 मध्ये जाऊन आम्ही राजेश पाठक नायब तहसीलदार यांना व अजित केदार यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी गेलो असताना आम्हाला माहीत नाही, तहसीलदाराला विचार, अरे राव्याची आम्हाला भाषा करणे, त्यांचे शासकीय टेबल खुर्ची जे आहे ते त्यांनी सोडून आम्हाला सामान्य माणसांना धक्काबुक्की करत आमच्या कॉलरला पकडून आमच्यावर अन्याय करत, असंच जर करीत राहिले तर अशा शेकडो शेतकऱ्यावर यांनी अति अन्याय करत आहेत आणि हे बरेच प्रकार घडलेले आहेत। यामुळे यांना प्रशासन यांच्याकडे कुठल्याही प्रकारची लक्ष देत नाही। यांच्यावर तक्रार देऊनही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। याकडे जिल्हाधिकार्यालय नांदेड